नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एक नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली होती। तर मंडळी, हा व्हिडिओ आहे परवा दिवशीचा। तर परवा दिवशीचा आणि कालचा व्हिडिओ दोन्ही एकत्र करून मी आज अपलोड करते, कारण परवाचा व्हिडिओ मी शूट केला होता पण एडिट करायला काही वेळच मिळाला नाही। तर आपल्या लेडीजचं कसं असतं ना, सण सुरू म्हणलं ना खूप घाई गडबड धावपळ असती। बाजारात जायचं, बाजारातून जे व्यवसायाचं त्याचं सामान घेऊन यायचं, सुगड आणायचे, घरादाराची साफसफाई करायची। घरादाराची साफसफाई केल्याशिवाय सण म्हणून वाटत नाही। तर असं असतं, त्यामुळं घरादाराची साफसफाई करायची, थोडीशी सणाची तयारी करायची आणि पोळ्याचा स्वयंपाक केल्याशिवाय सण काही वाटतच नाही। त्यामुळं ते पोळ्याचं पण स्वयंपाक असतं संक्रांतीच्या दिवशी। संक्रांतीच्या आदल्या दिवशी ते सुगड, वौशाचं सामान हे सगळं गोळा करायचं असतं आणि त्यातल्या त्यात आपल्याला घरातलं पण पाहायचं असतं। घरातलं स्वयंपाक, भांडे, फरची, कपडे सगळं। आणि एवढं सगळं करता करता दिवस कसा उगवतो आणि कसा मावळा जातो काही कळतच नाही, इतकं काम असतं। आणि त्यातले त्यात आपले 2 गार्डन, एक टेरेस गार्डन, एक खालचं गार्डन, त्याचं सुद्धा असं मेंटेनन्स असतं। तर बघा, मी झाडाला सुद्धा आता पाणी म्हणजे पाण्याने अंघोळ पण घालते आणि पाणी पण देते, कारण झाडांच्या पानांच्या वरती ना भरपूर धूळ बसलेली असती आणि थंडीच्या वातावरणामध्ये कसं दव पडतं ना, त्या पानांच्यावर दव पडतं आणि पुन्हा धूळ बसते। असं म्हणजे काय होतं, लेयर तयार होतो धुळीचा त्या पानांच्या वरती झाडांच्या। त्यामुळे असं 2-4 दिवसातून 8 दिवसातून असं झाडांना अंघोळ पण घालावी लागते। आणि सोनचाफ्याचं झाड तर इतकं भारी झालंय ना, मस्त फुटलंय ते आणि त्याला आहे ना 2-3 दिवसांनी एक ना एक फुलं उमलतच राहतं, खूप भारी वाटतं। तर आपल्या सोनचाफ्याच्या झाडाला मस्त असं फूल उमललेलं होतं आणि टेरेसवरती एका ट्रेमध्ये मी गलांड्याचं झाड पण लावलेलं आहे ना, तर त्याला पण इतके फुलं येतात ना, तर मी काय करते, देवपूजेच्या वेळेस जे खालचे गार्डन मधले जे फुलं आहेत ना तेच घेते देवपूजेला आणि मग हे टेरेसवरचे फुलं तसेच राहून जातात। तर काल चूल घालत होतो ना आम्ही, चूल घालता घालता पार संध्याकाळ झाली, कारण आम्ही चूल घालायलाच दुपारी लागलो होतो ना। तर संध्याकाळ झाली, त्यानंतर मी काही शूट नाही घेतलं मग। तर आज सकाळी थोडंसं शूट घेते आता। तर तुम्हाला चूल कशी झाली ते दाखवते। मस्त सुकली, एकदम घट्ट झाली ती, निबार झालंय ते सगळा वट्टा वगैरे। आणि त्याला मी आता पाणी घालते। तर सिमेंटाची आहे ना, सिमेंटामध्ये आधी त्याचा बेस बनवलाय ना, तर त्याला 1-2 दिवस पाणी द्यावं लागेल। पाणीने ते एकदम मस्त फिट झाली ना, त्यानंतर मग मी त्याला मातीने सारवणार आहे, म्हणजे मातीने छान लिपून घेणार आहे। म्हणजे आपल्याला गावाला कसं आम्ही मातीचा पोचारा द्यायचो, तसं मातीचा पोचारा नंतर त्याच्या देता येईल। पण सध्या सिमेंटात आहे, त्याच्यामुळे त्याला घट्ट होईपर्यंत तरी 2 दिवस पाणी द्यावं लागेल। तर हे बघा, मस्त चूल झाली आपली। चला पाणी देते त्याला मी आता। तर आपल्या सिमेंटाच्या चुली घातल्यात ना, त्याला पाणी घातलं मी, म्हणजे ते तडकणार नाही। तर 1-2 दिवस पाणी घालावं लागेल त्याला। आणि झाडांना पण वरच्या आपल्या टेरेसवरच्या झाडांना पाणी घातलं, खाली आले आणि केस पण थोडे सुकवलेत। आणि वातावरण इतकं खराब झाले ना कालच्या पासून, व्यवस्थित ऊनच पडत नाही, हलकं ऊन पडते। म्हणलं चला त्याच्यातच केस सुकवते मी आता, नाही तर मग सर्दी होईल। तर टेरेसवरून मी फुलं तोडून आणले होते ना, तर ते बरेच फुलं होते, त्यामुळं खालच्या गार्डनमधून मला काही फुलं तोडावं लागली नाही। तर म्हणलं आधी देवपूजा करावा आणि बाकीच्या कामाला सुरुवात करावा, कारण सकाळ सकाळ देवपूजा झाली ना बरं वाटतं। जास्त उशिरा पण देवपूजा केली ना, काहीतरी असं चुकल्यासारखं किंवा असं चुरचूर लागून राहते। तर मी देवपूजा करून घेतली, त्यानंतर स्वयंपाक केला, भांडे घासले, फरची पुसली, हे बाकीचे कामं आवरून घेतले। त्यानंतर मी काहीच नाही शूट घेतलं, दुपारी थोडासा आराम केला आणि डायरेक्ट संध्याकाळी शूट घ्यावं म्हटलं थोडंसं, कारण मूड असलं तरच मी शूट घेते, नाहीतर मग आपलं काम करत राहते। तर सारखं सारखं तेच तेच दाखवायला बरं नाही वाटत, त्यामुळे मी दुपारी स्वयंपाक, फरची हे ते काहीच नाही दाखवलं। संध्याकाळची देवपूजा दाखवा म्हणलं तुम्हाला, तर संध्याकाळची अशी माझी देवपूजा करत असते मी। तर मंदिरामध्ये मी अशी नंदादीप लावत असते ना, तर ते सकाळी एकदा लावले ना ते संध्याकाळपर्यंत तसेच राहते, त्याच्यामध्ये फक्त मला तेल वाढवावं लागतं। तर अखंड दिवा माझा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो तेवत राहतो मस्त। आणि हे इसेन्शियल ऑइल डिफ्युजर आहे ना, तर याच्यामध्ये मी असं इसेन्शियल ऑइल टाकत असते, थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि ऑइल टाकते, तर सगळ्या घरामध्ये मस्त असा फ्रेग्रन्स पसरतो। तर हॉलमध्ये मी लावून देत असते ते, आणि अजून पण 1-2 मागवणार आहे मी, एक किचनमध्ये, एक बाहेर। कारण मी जे हॉलमध्ये लावते ना ते लाईटीवरच आहे आणि बिन लाईटीचं पण मिळतं। त्याच्यामध्ये दिवा लावायचा असतो आणि वरती गरम म्हणजे पाणी आणि इसेन्शियल ऑइल टाकायचं असतं, ते दिव्याने गरम होतं आणि छान फ्रेग्रन्स पसरतो। तर असं बाहेर लावायला होईल मला एक, आणि किचनमध्ये पण लावायला होईल, 1-2 मी मागवणार आहे। मंडळी, असं म्हणतात की देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावावा संध्याकाळी,
आणि देवाला पण आणि दिव्याला पण नमस्कार करावा. असं केल्याने आपल्या घराच्या अवतीभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होतं आणि त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तीपासून रक्षण होतं. देवतांच्या कृपा कवचामुळे आपल्या घराचं विविध प्रकारच्या संकटापासून रक्षण होतं असं म्हणतात. त्यामुळेच असं म्हणतात की आपल्या घरात मंदिरामध्ये तुळशीला आणि उंबरठ्यामध्ये पण दिवा लावायचा असतो. तुळशीचा दिवा पाहूनच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी असते त्याच्या घरामध्ये नारायण पण असतात. ज्याच्या घरामध्ये नारायण असतात त्याच्या घरामध्ये लक्ष्मी पण असते आणि ज्याच्या घरामध्ये दोन्हींचाही वास असेल त्याच्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये नवरा बायकोचे विचार एक असतील ना, तर त्यांना खुश ठेवायला देवसुद्धा कधी कमी पडत नाही. त्यामुळेच असं म्हणतात की एका स्त्रीचं हसणं सांगून जातं तिचा नवरा तिला किती जीव लावतो. आणि बऱ्याचशा ताई विचारत पण असतात की ताई तू इतकी हसरी नेहमी कशी असते, नेहमी हसत कशी असते? तर ताई त्याचं कारण हेच आहे की फौजी साहेब मला खूप जीव लावतात. एक शब्दाने कधी दुखवत नाही. आणि सुखी संसाराची ही चावी आहे की घरामध्ये नवरा बायकोने सुखासमाधानाने गुण्यागोविंदाने जर राहिलं ना, तर त्या घरामध्ये कसली कमी पडत नाही. आणि ज्या घरामध्ये स्त्री जर हसरी असली, खुश असली ना, तर त्या घरामध्ये हमेशा लक्ष्मी नांदते असं पण म्हणतात. तर ते खरंच आहे ताईंनो. तर फौजी साहेब गेले होते शिर्डीला बंदोबस्ताला, तर ते पण आलेत. स्वागत आहे तुमचं. ए पप्पाला पाणी आण रे, पप्पाला पाणी आण. झोपली काय? हा मग नाटक येते. तुम्ही आल्या तोंडावर हात टाकलाय बघा ना. किती नाटक किती नाटक. ते बघते बघा. ते बघा नाटक. थँक्यू. हे बघा फौजी साहेब आल्याला मला भेटले. जस काय ते लय दिवस गेले होते बाहेर है ना. किती दिवस गेले ते बाहेर? सकाळी गेलते काही दिवसभर काय कमी झालं काय? फौजी साहेब दिवसभर ड्युटीला गेलते बाहेर. त्यांना वाटते मी लय दिवस झाले बाहेर गेलेले, तर आले आता. तर आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांत. तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आधीच उद्या संक्रांत आहे, आधीच मी तुम्हाला तिळगुळ देते. तर सगळ्यांनी मस्त माझ्याशी गोड गोड राहा बरं का. तर हे बघा मंडळी, असे व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते भोगीच्या आदल्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी पण. पण कसं आहे ना, मला एडिटिंगला वेळच मिळाला नाही. त्याच्यामुळं आता मी 2 व्हिडिओ म्हणजे 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र अपलोड करते आहे. तर भोगीच्या दिवशी मी सकाळी उठले आणि आंघोळ वगैरे झालं. सूर्यनारायणांना मी अर्घ्य दिला. त्यानंतर तुळशीला पाणी घातलं आणि मी तुळशीला पाणी घालत होते ना, तर हे पहा छोटंसं पाखरू इतकं छोटं आहे, पण त्याचा आवाज इतका डेंजर आहे ना, सारखं आसपास फिरतं येते आणि चिव 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 करते. आणि ज्या वेलाच्या फांद्या आहेत ना त्याच्यावर मस्त जे झुला खेळते. तर माझी दिवाबत्ती झाली, स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग मी आले कपडे धुवून वरती टेरेसवरती वाळायला घालायला कपडे. तर काल मी कपडे धुतलेच नव्हते, थोडेसेच होते. माझी साडी होती आणि माझे कपडे होते फक्त, बाकीचे मशीनला लावले होते. जास्त काही कपडे नव्हते. मग म्हणलं चला दुसऱ्या दिवशीच मी धुईन आता. तर माझ्या 2 दिवसाच्या 2 साड्या, नाईट ड्रेस, फौजी साहेबांचे काही कपडे असे मी बादलीभर कपडे धुतले आणि टेरेसवरती आले सुकायला घालायला. तर मंडळी घरातलं सगळं काम आवरलं, थोडा आराम झाला आणि आता चाललो होतो आम्ही बाजारात. तर सुगड आणायचे आहेत, त्यानंतर ववसायलाच्या भाज्या सगळं आणायचं आहे आणि ब्लाऊज शिवाय टाकलेले ते पण घेऊन यायचं आहे. तर चाललो होतो आम्ही ब्लाऊज ते आणायला बाजारात. चला. तर मंडळी हे बघा, ईद येत असते मी ब्लाऊज शिवायला टाकायला. ब्लाऊज झाले असते ना आता शिवायचे. ताईलने फोन केला होता, मी म्हणलं झालेच या, तर ब्लाऊज घेऊन येते मी आता. तर मंडळी हे आलो तर आम्ही आता कपड्याच्या दुकानामध्ये. तर भाचे बुवा येऊ राहिलेत. भाचे बुवांना त्यांच्या बायकोला साडी घ्यायची, त्यामुळं ते म्हणले या दुकानामध्ये. तर येऊ राहिलेत आता, तोपर्यंत थांबतोय आम्ही इथं. हा का आमचे भाचे बुवा.
हॅलो वर पैसे का घरी आले नाही भाजीले काय आला एक तर मी नव्हतंच घेणार म्हणलं चला जाऊ दे मला नाही का शुलेला त्या 2 नेल्या होत्या आणि आधीच्या 2 होत्या अशा 4 ब्लाऊज शुलेला आताच घेऊन आले मी कलर बघ ना याच्यातून सांग कोणती घ्यायची एवढे कलर आहेत का भरपूर अजून आहे तर इकडे घ्या पाठी माग हा लाल्याचा आहे ना असा हिरवा आहे काठावर हा काय असा ह्या कलर सारखा ब्लाऊज पीस असणार आहे नको ते लाल चंद्रपूर साडी आवडत नाही तुम्ही कलर पसंत करा ना मग नाही ना राव तुला घालायची मला थोडी घालायची तू पसंत केल्यावर मी म्हणून काय मामीने असं घेऊन आणला नाही नको चॉईस थोडी वेगवेगळी असते त्याच्यामुळे तू सांग थोडस आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे बरं का लय सामान घेऊन द्या हा होय नका तसं तुमचं भाषा हा बरं चालते म्हणून द्या घरी हा ना हा बरं सगळ्याच बायकांचं असं असतं का? तर साडी चॉईस केली त्यानंतर तिला साडीवरचा पेटीकोट पण पाहिजे होता आणि वापरायला 1-2 पेटीकोट घेऊन दे म्हणली मामी तुम्ही तर मग 2-3 पेटीकोट तिला पण घेऊन दिले आणि मी पण मला 2 पेटीकोट घेतले कारण साडीवर मॅचिंग पेटीकोट असले की छान वाटतं तर त्यानंतर भाचीबुवा म्हणले मामा आपल्याला लस्सी प्यायची मग आम्ही तिघं पण आलो लस्सी प्यायला तर आमच्या इथं केडगावमध्ये लस्सीचं दुकान नव्हतं पण आता मागच्या वर्षीपासूनच इथं ओपन झालं आहे नवीन शाखा त्यांची एक नगरला आहे आणि एक केडगावमध्ये पण त्यांनी ओपन केली तर आम्ही लस्सी घेतली आणि आम्हाला पुढं सुगड पण पाहायला जायचे होते तर मग तिथून निघलो आम्ही सुगड पाहायला तर मला सुगड पण घ्यायचे होते त्यानंतर ववसाचं सामान पण घ्यायचं होतं आणि खेंगटाचं सामान पण घ्यायचं होतं मिक्स भाजी करायला कारण सकाळी फौजी साहेब म्हणले आता नको खेंगट करू कारण मुलं गेले कॉलेजला राजू गेला कामाला आणि म्हणले आपण दोघंच आहेत खेंगट खायला मग म्हणले संध्याकाळी कर म्हणजे संध्याकाळी सगळे खातात तर मग म्हणलं संध्याकाळीच करते मी आणि हे पहा तुम्हाला म्हटलं होतं ना केडगावमध्ये मिळतेच वाणाचे साहित्य वस्तू पण सगळं प्लास्टिकचं मिळतं म्हणलं प्लास्टिकपेक्षा आपलं सिरेमिकच्या ज्या छोट्या बरण्या घेतल्यात ना मी त्या आणल्या मग मी नगरवरून तर त्यामुळं मी केडगावमधून नाही घेतले आणि सुगड घेतले मी त्यानंतर 5 मोठाले सुगड घेतले त्यानंतर छोटाले पण तुळशीचा घेतात ना तुळशीचा खण म्हणून तर 5 छोटाले पण घेतले मी आणि ववसा बनवण्यासाठी आपण ज्या भाज्या वापरतो ना गव्हाच्या वंब्या त्यानंतर ऊस ज्वारीचं कणीस गाजर बिब्याची फुलं बोरं म्हणजे सोन्याच्या भावात विकत होते इतकं महाग होतं ना काय सांगायचं एवढंसं सामान घेतलं मी तिथं भाज्यांचं तरी ते झालं होतं मला वाटतं 200-300 रुपयाचं झालं होतं सगळं आणि छोटे आणि मोठे सुगड मिळाले मला 100 रुपयाला तर मंडळी आलो आम्ही बाजारातून हे बघा फौजी साहेब काढते बाजार गाडीतून काढा हा भाषे आहेत म्हणा हा भाषे बुवा पण येत हा द्या ना सर द्या हे बघा भाचे बुवा आणि फौजी साहेब बाजार घेऊन चाललेत आहे ना माझ्याकडं पण आहे ना मी काय मोकळी काय हा मग उद्या लावा ना सासू नाही काम झालं का लगेच सर्व्हिसिंग टेन्शन खतम तर मंडळी कपडे चेंज केले आणि आले वरती आता तर कपडे काढून घेते वाळायला घातलेले आणि टेरेस धुवून काढते फौजी साहेब बोलले तर त्यामुळे वरती आलो कपडे काढते आधी नाही तर बोलले करतेच फौजी साहेब सगळे माझे कपडे हे बघा फौजी साहेबांचं काय चाललंय काय ना हे बघा राजू पण आलाय कामावरून आणि हे बघा फौजी साहेब लाडू खायचं काम चालू आहे त्यांचं तर फौजी साहेबांना आणि राजूला आधी टेरेस धुवून काढायचं आहे आणि टेरेसचं पाणी मग पाईपांनी खाली जातं खालच्या गार्डनमध्ये आणि मग पुन्हा खालचं गार्डन पण त्यांना धुवून काढायचं आहे तर वरचं गार्डन म्हणजे वरचं टेरेस धुवून काढण्याआधी झाडून पण घ्यावं लागतं नाहीतर मग कचरा वगैरे असतो ना
तर कांदे पण वरती टाकलेले असतात ना, तर ते कांद्याचे टारपले वगैरे सगळं पाईपात जाऊन बसतं आणि पाईप मग ब्लॉक होण्याची भीती असते, त्यामुळं मग ते झाडून घ्यावं लागतं. तर मी त्यांना झाडू लागले, त्यानंतर ते लागले धुवायला. खाली आले मी आणि मग ववसाईच्या भाज्या, त्यानंतर खेंगट बनवायचं होतं ना मिक्स भाजी, तर त्या भाज्या पण मी निवडत बसले खाली येऊन. त्यानंतर मग भाचे बुवा गेले होते बाहेर कुठंतरी त्यांची गाडी सर्व्हिसिंगला टाकून, तर सर्व्हिसिंग झालेली गाडी ते घेऊन आले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र पण होता, त्यांच्या जवळचा मुलगा, तर तो पण आला मग आणि मग मस्त गप्पा रंगल्या थोडा वेळ. बोल ना. आता तरी घरं झाली. पहिले काहीच नव्हतं. पहिलं एकटंच होतं. आता हे आसपासचे घरं झालेत, सगळ्या काट्याच होत्या पहिल्या. अजून इकडं आहेत म्हणा. तर मंडळी तुम्ही बघू शकता, रात्र झाली तरी फौजी साहेब आहेत ना, हे पोर्च धुवून काढते, झाडांना पाणी देते. त्यांना असा वेळ मिळाला नाही ना, तरी ते घरी आले ना तरी त्यांचं असं चालू असतं, झाडांना पाणी देतात. लय जीव का झाडांच्यात होय. हा, तर हे बघा, हे झाडं झुडं त्यांची जीव का प्राण आहेत बरं का. वृक्षवल्ली आम्हा सोयरे है ना. हे बघा, पोर्च मस्त चकाचक केलंय फौजी साहेबांनी. उद्या संक्रांती ना, सकाळ सकाळ मस्त म्हणले तुला रांगोळी काढता येईल. कोरडं सकाळी धुतलं ना ओलच राहील म्हणले, तुला रांगोळी नाही काढता यायची सकाळ सकाळ. मग आता धुतलं की रात्रभर कोरडं पण होईल आणि संध्याकाळचं झाडांना पाणी दिलं की छान असतं, कारण वातावरण सगळं थंड असतं ना, त्यामुळं फौजी साहेब देते झाडांना पाणी. आणि फौजी साहेबांना कंपनी द्यायला हे बघा राजू इथं. तर राजू पण फौजी साहेबांना पाणी घालू लागतोय, पाईप इकडं वाढायचा तिकडं वाढायचा असं करतोय तो. तर चला आपलं आवरूया आपण काम आता. आणि आपलं दारातलं मनी प्लांट हे पा जुना माठ तो कापलाय आणि त्याच्यावरती पा असं माठ ठेवलाय, त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलाय. इतकं भारी झालाय ना हा, हे बघा मस्त असं डेरेदार झालाय, गच्च भरलंय ते, छान वाटतं एकदम. हे बघा, तर हे बघा घरामध्ये आले मी आणि खेंगटाची भाजी केली, मिक्स भाजी. तर इतकी भारी लागते ही मिक्स भाजी. फौजी साहेबांना तर खूप आवडली, त्यांनी रात्रीचं पण खाल्ली आणि उरलेली दुसऱ्या दिवशी सकाळी पण खाल्ली. खूप छान झाली होती. हे बघा, थोडीशी घट्ट झाली होती ना, त्यानंतर मी थोडंसं गरम पाणी करून टाकलं आणि थोडीशी पातळ केली, कारण बाजरीच्या भाकरीबरोबर खायची ना, थोडीशी पातळच लागते भाजी. तर हे बघा, अगदी थोडंसं पाणी वाढवले मी याच्यामध्ये, तर भाजी झाली. आता बाजरीच्या भाकरी पण करून घ्यावं म्हणलं, तर बाजरीच्या भाकरीला असं हवरी लावून भाकरी खूप छान लागतात. तर बाजरीच्या भाकरी पण केले मी. तर संध्याकाळचं खेंगट बनवलं. फौजी साहेब सकाळी नको म्हणले ना, त्यामुळे मग संध्याकाळीच बनवावं म्हणलं, त्यामुळं भाकरी पण मी संध्याकाळीच केल्या मग. तर आता भाकरी झाल्या, मी तुम्हाला तिळाची एकदम कुरकुरीत चिक्की कशी करायची ते पण दाखवते. तर हे बघा, मी तिळाची चिक्की बनवणार आहे, एकदम कुरकुरीत कडक चिक्की. तर त्यासाठी मी इथं 1 वाटीभर तीळ घेतलेत आणि 1 वाटीभर गूळ घेतलाय आणि 1 चमचाभर आपल्याला तूप लागतंय. हे बघा, तर कढईमध्ये मी तीळ भाजून घेते आधी. चांगले तडतड वाजूपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचे मंद आचेवरती. हे बघा, मस्त खरपूस भाजलेत आता मंद आचेवरती, एकदम हलके फुलके झाले. आता मी याला उतरून घेते, म्हणजे ताटामध्ये काढून घेते एका. तीळ सगळे भाजले ना, ते काय होतं, एकदम हलके होते. हे बघा, तर हे बघा, तीळ काढून घेतली मी एका प्लेटमध्ये आणि आता कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप घालते गावरान. आता आपल्याला एकदम चिक्कीचा पाक बनवायचा आहे कडक ना, त्यामुळे याच्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. 1 चमचाभर गावरान तूप घातलंय मी आणि आता घालते 1 वाटीभर गूळ. तर जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा, मंद गॅसवरतीच आपल्याला पाक करायचा आहे, म्हणजे पाक जळत नाही. आणि असा जास्त पाक जळायला मोठ्या गॅसवरती केल्यावर मग काय होतं, ते असा करपट करपट लागतो. हे बघा, चिरून घेतला होता ना गूळ, त्याच्यामुळे लगेच तो आता विरघळलाय.
आता ह्या पोळपाटाला मी थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे चिक्की याच्यावर करायची ना आपल्याला, खाली खाली चिटकणार नाही. तर हे बघा पाकाला कसा आता फेस आलाय. आता पाक आहे ना आपल्याला थोडासा पाण्यामध्ये टाकून पाहायचंय झाला की काय. तर हे बघा पाक आहे ना असा एकदम असा जेलीसारखा नाही झाला पाहिजे, कडक झाला पाहिजे असा हे पाक. असा पाक आहे ना हातात घेतला ना याच्या पाण्यात टाकला ना टप्प वाजला पाहिजे. हे बघा एकदम कडक हा चिक्कीचा पाक झाला, तुटतोय हा एकदम असं हातात धरल्यावर. खाल्ला नाही बघा असं लागलं पाहिजे. हे बघा पाक एकदम परफेक्ट झाला. याच्यात टाकते मी आता तीळ आणि पटपट हलवून घेते. तर चिक्की बनवायचं म्हणलं ना एकदम पटपट असं हलवून घ्यावं लागतं, नाही तर मग ते लगेच थंड झालं की लगेच कडक होतं. आणि पोळपाटावर जरी टाकलं नाही सारण तरी पण एकदम पटपट त्याला पसरून घ्यावं लागतं, नाहीतर लगेच थंड होऊन ते कडक होतं. त्यामुळं हे असं मी टाकते आणि लाटण्याला थोडंसं तूप किंवा पाण्याचा हात लावायचा आणि असं पटपट लाटून घ्यायचं. आता ही चिक्की आहे ना मी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशीच रात्रीच केली होती. म्हणलं तुम्हाला दाखवन, तुम्हाला पण करायला बरं होईल संक्रांतीला आणि हळदी कुंकवाला पण करायला तुम्हाला सोपं पडेल. तर त्यासाठी मी करून दाखवली होती आणि म्हणलं मला पण होईल. तर व्हिडिओ काही माझ्याच्याने एडिट झालाच नाही, त्यामुळे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तुमच्याजवळ हा व्हिडिओ येतोय असे. तर चला काही ताईंनी हळदी कुंकू केलं नसेल तर त्यांनाही कामाला येईल ही चिक्कीची रेसिपी. आणि लाटण्याने पटपट मी पोळपाटावरती लाटून घेतली ही चिक्की आणि अगदी थोडी कोमट आहे त्यातच चाकूने मी अशा थोड्याशा लाईनी मारते. हलक्या लाईनी मारल्या तरी पण मस्त त्याच्या वड्या पडल्या जातात एकसारख्या. हे बघा नंतर तर त्याच्यामध्ये चाकू पण घुसना, मग थ्रेडचा चाकू घेतला मी आणि थ्रेडच्या चाकूने मग त्याला लाईनी पाडल्या. आता हे बघा लगेच मला लाईनी पाडूस तवर तर एकदम थंड पण झाली चिक्की. अगदी मध्ये थोडीशी गरम आहे, थोडंसं मी थंड होऊन देते याला आणि मग याच्या वड्या पाडते. हे बघा इतकी पातळ झाली नाही ही चिक्की, तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत लागते खायला, जास्त जाड पण नाही झाली. तर हे बघा एकदम मोठी प्लेट भर आपली चिक्की झालेली एवढ्या याच्यात आणि एकदम मस्त पातळ अशी. हे बघा हे बघा थोड्या चिरा पाडल्यात ना, थोडं कोमट असतानाच, त्यामुळं व्यवस्थित निघलं जाते ते. तर ताईंनो बऱ्याचशा कमेंटचे रिप्लाय पण राहिलेले आहेत. तर असं आहे मी खूप बिझी झाले 2-3 दिवस ना, त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला काही जमलं नाही आणि कमेंटचे रिप्लाय पण द्यायला जमलं नाही. तर आज थोडी मी फ्री झालेली आहे. तर आज मी संक्रांतीच्या दिवशीचा सुद्धा व्हिडिओ संध्याकाळी टाकणार आहे आणि 2 दिवसाचा व्हिडिओ पण मी आत्ता अपलोड करते आणि रात्रीचे ना सगळ्या कमेंटचे रिप्लाय पण मी देईन ताईंनो. तर असं काही कामानिमित्त मी बिझी झाले तरच माझे कमेंटचे रिप्लाय उशिरा येतात, पण उशिरा का होईना मी कमेंटचे रिप्लाय देत असते. तर आपल्या बऱ्याचशा ताईंना मावशींना माहिती आहे, तर मी आज कमेंटचे रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ताईं मावशींनो. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा वड्या पडल्या गेल्यात चिक्कीच्या आणि चिक्की एकदम कुरकुरीत झालेली आहे. तर तुम्हाला आता हळदी कुंकवाला लागत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा, खूप छान होती. तर असं बरणीमध्ये भरून ठेवलं ना मुलं येता जाता खातात आणि त्यांच्या पोटामध्ये तीळ पण जातात आणि गुळ पण जातं. तर असे लाडू चिक्की मी बनवून ठेवत असते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.